ख्वाब है जिंदगी ख्वाब है था हमें भी पता पर हमें जिंदगी से बहुत प्यार था। सुख भी थे दुख भी थे दिल को घेरे हुए चाहे जैसा था रंगीन संसार था। आ गई थी शिकायत लबों पर मगर किसे कहते तो क्या कहना बेकार था। चल पड़े दर्द पी कर तो चलते रहे हार कर बैठ जाने से इनकार था। चंद दिन का बसेरा हमारा यहाँ हम भी मेहमान थे घर तो उस पार था। हम सफर एक दिन तो बिछड़ना ही था। अलविदा 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 अलविदा। ज्या हळव्या सुरानं आपल्याला अलविदा म्हटलं त्याला जवळजवळ 47 वर्ष लोटली. मुकेश, एक दर्द भरा आवाज. मुकेश, एक निष्पाप सूर. मुकेश, एक आर्त हाक. आपलं आयुष्य म्हणजे अनेक आवाजांची दुनिया आहे. काही आवाज आनंद देणारे, काही आवाज डोळ्यांच्या कडा पाणावणारे, तर काही आवाज काळीज चिरत जाणारे आणि तरीही एका वेगळ्या सुखाची जाणीव करून देणारे, थेट हृदयाला भिडणारे. असाच एक दैवी आवाज जो गळ्यातून नाही तर थेट हृदयातून येतो. मुकेश यांचा आवाज. अशा करुण रसप्रधान गायकीचा बादशाह स्वर्गीय मुकेश यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वरमैत्र सहर्ष सादर करीत आहेत. जाने कहाँ गए वो दिन, हसीन पल भूली बिसरी यादों के. आजच्या या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांना एक नम्र विनंती, सर्वांनी आपापल्या मोबाईलला शांत करून ठेवावं. ज्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली
ते होतं छोटी छोटी बाते या चित्रपटातलं. लिहिलं होतं शैलेंद्र यांनी, संगीत दिलं होतं अनिल बिस्वास यांनी आणि सादर केलं होतं शार्दूल देव यांनी. मुकेश यांचं पूर्ण नाव मुकेश जोरावरचंद माथुर. आईचं नाव चंद्राणी माथुर. मुकेश यांचा जन्म दिल्ली इथं 22 जुलै 1923 साली झाला. घरी बहिणीला गाणं शिकवण्यासाठी संगीत शिक्षक यायचे. मुकेश शेजारच्या खोलीत बसून शांतपणे सगळं ऐकायचे आणि नंतर स्वतः रियाज करायचे. मला वाटतं इथंच त्यांचं संगीताचं बीज रोवलं गेलं. मुकेश यांनी केवळ दर्दभरी गीतच अजरामर केली असं नाही, तर इतर अनेक छटांची गीतही तितकाच न्याय देऊन गायली. असंच सर्वांच्या ओठावर असलेलं मुकेश यांचं गीत आता सादर होतंय. शब्द आहेत शैलेंद्र यांचे, संगीत शंकर जयकिशन, पडद्यावर राज कपूर, चित्रपट अनाडी, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार. सादर करतायत महेश दंडवते. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर हैं. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर हैं. मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, जले बाहर के लिए वो जिंदगी, किसी को हो ना हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है. रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हमी से नाम प्यार का. रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हमी से नाम प्यार का. कि मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है. किसी की मुस्कुराहटों पे हो निशान, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. जीना इसी का नाम है, जीना इसी का नाम है. वा, फार सुंदर महेशी. जगण्याचं तत्वज्ञान किती सोप्या शब्दात सांगितलंय ना. के मर के भी किसी को याद आएंगे, किसी की आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है. हे खरे शैलेंद्र आहेत. शैलेंद्रच्या या शब्दांसाठी त्यांना सलाम.
मुकेश यांच्या बहिणीचं लग्न होतं. सगळे नातेवाईक जमले होते. त्या नातेवाईकांमध्ये काही जण मुंबईचेही होते. संगीत मैफिलीत मुकेश यांनी गाणं सादर केलं. गाणं अतिशय उत्तम झालं. सगळ्यांनी कौतुकही केलं. काही दिवसानंतर मुकेश यांच्या घरी एक तार आली. त्याच्यात असा मजकूर लिहिला होता की मुकेश यांची आम्ही एका चित्रपटासाठी निवड केलेली आहे आणि त्यांना तुम्ही मुंबईला पाठवावं. मुकेश यांच्या वडिलांनी फारसं काही मनावर घेतलं नाही. पण परत काही दिवसांनी तार आली. पुन्हा तोच मजकूर. मग मात्र मुकेशच्या वडिलांनी त्यांना मुंबईला पाठवण्याचा निर्णय घेतला. हाच मुकेश यांच्या आयुष्यातला पहिला चित्रपट ज्याचं नाव होतं निर्दोष. आणि त्यातलं त्यांचं पहिलं गीत म्हणजे दिल ही बुझा हुआ हो तो फसले बहार क्या. या चित्रपटात त्यांच्याबरोबर काम केलं होतं नलिनी जयवंत यांनी. आणि मुकेशना हा चित्रपट मिळवून देण्यासाठी धडपड केली होती त्यांचे नातेवाईक जे लग्नात आलेले होते तेच म्हणजे अभिनेते मोतीलाल यांनी. तर याच मोतीलाल यांच्यावर चित्रित झालेलं आता पुढचं आपण गीत ऐकणार आहोत. जिंदगी ख्वाब है. चित्रपट जागते रहो. संगीतकार सलील चौधरी, गीतकार शैलेंद्र, सादर करतायत शार्दूल देव. रंगी को ना रंगी कहे, बने दूध को खोया, चलती को गाड़ी कहे, देख कबीरा रोया. जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या. जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या. सब सच है. जिंदगी ख्वाब है. दिल ने हमसे जो कहा हमने वैसा ही किया. दिल ने हमसे जो कहा हमने वैसा ही किया. फिर कभी फुर्सत से सोचेंगे बुरा था या भला. जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या. जिंदगी ख्वाब है. एक कतरा मैं का जब पत्थर के होठों पर पड़ा. एक कतरा मैं का जब पत्थर के होठों पर पड़ा. उसके सीने में भी दिल धड़का, ये उसने भी कहा क्या. जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या. जिंदगी
है। एक प्याली भर के मैंने गम के मारे दिल को दी है। एक प्याली भर के मैंने गम के मारे दिल को दी। जहर ने मारा जहर को मुर्दे में फिर जान आ गई। जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या। जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या। जिंदगी ख्वाब है। क्या बात है, सब सच है. आर के फिल्म्सचे पंचप्राण ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे शंकर, जयकिशन, शैलेंद्र, हसरत जयपुरी आणि मुकेश. या 5 जणांनी आर के बरोबर तर भरपूर हिट्स दिलेच, पण याशिवाय सुद्धा अनेक प्रोडक्शन्स बरोबर जी संगीतं दिली ती तुफान चालली. त्यातलाच एक हरियाली और रास्ता. पुढचं गीत याच चित्रपटातलं इब्तिदाई इश्क में हम. गीत हसरत जयपुरी यांचं, संगीत शंकर जयकिशन, पडद्यावर मनोज कुमार आणि माला सिन्हा. सादर करतायत महेश दंडवते, शिल्पा प्रधान. इब्तिदाई इश्क में हम सारी रात जागे, अल्लाह जाने क्या होगा आगे, हो मौला जाने क्या होगा आगे. दिल में तेरी उल्फत के बंधने लगे धागे, अल्लाह जाने क्या होगा आगे, हो मौला जाने क्या होगा आगे. इब्तिदाई इश्क में हम क्या कहूँ कुछ कहा नहीं जाए, बिन कहे भी रहा नहीं जाए. क्या कहूँ कुछ कहा नहीं जाए, बिन कहे भी रहा नहीं जाए. रात भर करवट में बदलूं, दर्द दिल का सहा नहीं जाए. नींद मेरी आँखों से दूर दूर भागे, अल्लाह जाने क्या होगा आगे, हो मौला जाने क्या होगा आगे. दिल में तेरी उल्फत के बंधने लगे धागे, अल्लाह जाने क्या होगा आगे, हो मौला जाने क्या होगा आगे. इब्तिदाई इश्क में हम
वा शिल्पा आणि महेश, गाणं असंच चालू राहावं असंच वाटत होतं. मुकेश आणि लता दीदी यांची भरपूर गाणी गाजली, पण सर्वोत्कृष्ट गाण्यांमध्ये या गाण्याचा नंबर नक्कीच वरचा आहे. मुकेश म्हटलं की प्रामुख्यानं चेहरा आठवतो तो राज कपूर यांचा, पण सर्वात आधी संगीतकार नौशाद यांनी मुकेश यांचा आवाज दिलीप कुमार यांच्यासाठी तर मोहम्मद रफी यांचा आवाज राज कपूर यांच्यासाठी घेतला होता. अर्थात काही दिवसांमध्येच हे अगदी उलट झालं, पण तरीही मेला, मधुमती यामध्ये दिलीप कुमार यांच्यासाठी मुकेशच गायले. असाच एक चित्रपट यहुदी, या चित्रपटातलं गीत सादर होतंय. शैलेंद्र यांचं संगीत दिलंय शंकर जयकिशन यांनी. ये मेरा दीवानापन है सादर करतायत महेश दंडवते. दिल से तुझको बेदिली है, मुझको है दिल का गुरु, तू ये माने के न माने, लोग मानेंगे जरूर, ये मेरा दीवानापन है या मोहब्बत का सुरूर, ये मेरा दीवानापन है या मोहब्बत का सुरूर, तू न पहचाने तो है ये तेरी नजरों का कसूर, ये मेरा दीवानापन है. दिल को तेरी ही तमन्ना, दिल को है तुझसे ही प्यार, दिल को तेरी ही तमन्ना, दिल को है तुझसे ही प्यार, चाहे तू आए ना आए हम करेंगे इंतजार, ये मेरा दीवानापन है या मोहब्बत का सुरूर, तू न पहचाने तो है ये तेरी नजरों का कसूर, ये मेरा दीवानापन है. ऐसे वीराने में एक दिन घुट के मर जाएंगे हम, ऐसे वीराने में एक दिन घुट के मर जाएंगे हम, जितना जी चाहे पुकारो फिर नहीं आएंगे हम, ये मेरा दीवानापन है या मोहब्बत का सुरूर, तू न पहचाने तो है ये तेरी नजरों का कसूर, ये मेरा दीवानापन है, ये मेरा दीवानापन है. वा.
मुकेश यांच्या आवाजात एक नैसर्गिक दर्द होता. त्यामुळे त्यांची जी दुःखी गाणी असायची ना, त्यातलं दुःख अजून गहिरं व्हायचं. तसंच मला एक वाटतंय की महेशजी यांच्या आवाजात एक निसर्गतःच मुकेश यांचा आवाज आहे. त्यामुळे आपण अजून मुकेशच्या जास्त जवळ जातोय. सुरुवातीच्या 3 चित्रपटांमध्ये मुकेश यांनी नायक म्हणूनही काम केलं, कारण त्यावेळी गायक हेच नायक असायचे. निर्दोष, दुःखसुख, आदा हे ते 3 चित्रपट. मात्र हे 3ही चित्रपट फारसे चालले नाहीत. त्यानंतर मल्हार आणि अनुराग या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली, पण त्यातही त्यांना अपयश आलं. त्यानंतर काही दिवस त्यांनी शेअर ब्रोकर आणि ड्रायफ्रूट सेलर म्हणून काम केलं. याच काळात मोतीलाल एक चित्रपट करत होते. त्यांना आपल्या लाडक्या मुकेशच्या अवस्थेची जाणीव होती. त्या चित्रपटासाठी त्यांनी त्या निर्मात्याला अट घातली की आता या चित्रपटात माझ्यासाठी मुकेशच गाईल, आणि ही अट मान्य असेल तरच मी चित्रपटात काम करणार. आणि त्यावेळी मोतीलाल यांचं नाव इतकं मोठं होतं की निर्मात्याला ती अट मान्यच करावी लागली. पण मग निर्मात्यानंही एक अट ठेवली. तो म्हणाला की या चित्रपटातलं मुकेश यांचं गाणं या चित्रपटात राहील, पण फक्त 1 आठवड्याकरता. आठवड्याभरात जर ते लोकांना आवडलं, लोकप्रसिद्ध झालं ते, तरच त्यानंतर त्या चित्रपटाचा भाग म्हणून ते गाणं राहील. पण काय आश्चर्य बघा, चित्रपट तर गाजलाच, पण मुकेश यांचं गाणं सुपरहिट ठरलं आणि मुकेश यांच्या आयुष्यातला हा टर्निंग पॉइंट ठरला. हा चित्रपट होता पहली नजर, आणि गाणं होतं दिल जलता है तो जलने दे. अनिल विश्वासी यांचं संगीत आणि गीतकार आह सीतापुरी. दिल जलता है तो जलने दे सादर करतायत शार्दूल देव. दिल जलता है तो जलने दे, आंसू न बहा फरियाद न कर. दिल जलता है तो जलने दे, आंसू न बहा फरियाद न कर. दिल जलता है तो जलने दे. पर्दा नशी आशिक है, यूं नाम वफा बर्बाद न कर. तू पर्दा नशी आशिक है, यूं नाम वफा बर्बाद न कर. दिल जलता है तो जलने दे. मासूम नजर के तीर चला, बिस्मिल को बिस्मिल और बना. मासूम नजर के तीर चला, बिस्मिल को बिस्मिल और बना. अब शर्म हया के पर्दे में यूं छुप छुप के बेदाद न कर. अब शर्म हया के पर्दे में यूं छुप छुप के बेदाद न कर. दिल जलता है तो जलने दे. हम आस लगाए बैठे हैं, हम आस लगाए बैठे हैं. तुम वादा करके भूल गए. हम आस लगाए बैठे हैं, तुम वादा
करके भूल गए, या सूरत आके दिखा जाओ, या कह दो हमको याद न कर, या सूरत आके दिखा जाओ, या कह दो हमको याद न कर। दिल जलता है, दिल जलता है, दिल जलता है। आस लगाए बैठे हैं, तुम वादा करके भूल गए। हम आस लगाए बैठे हैं, तुम वादा करके भूल गए, या सूरत आके दिखा जाओ, या कह दो हमको याद न कर, या सूरत आके दिखा जाओ, या कह दो हमको याद न कर। दिल जलता है, दिल जलता है, दिल जलता है। फारच छान. मुकेश यांच्या गाण्यावर सहगल यांचा किती प्रभाव होता हे या गाण्यातून कळतं, आणि शार्दूल तुम्ही तो इफेक्ट परफेक्ट पोचवलात एकदम. खूप छान. या गीताबद्दल अजून एक किस्सा आम्ही नेहमी सलगरकर मामांकडून ऐकतो. मग आजपासून आपण सगळेजण संवादिनीवर ज्यांना ऐकतो आहोत ते म्हणजे अविनाश सलगरकर. त्यांची आणि माझी ओळख माझ्या मैत्रिणीमुळं, आणि मैत्रिणीचे मामे सासरे असल्यामुळं त्यांचा उल्लेख मी मामा म्हणून करते. तर मामा प्लीज तो किस्सा एकदा सांगितला तर. फक्त मला मामा करू नको म्हणजे झालं. हे गाणं मुकेशचं सिनेमातलं पहिलं गाणं आहे. हे आपल्या सगळ्यांना आत्ता निवेदिकेने सांगितलेलं आहेच आहे. पण या गाण्याबद्दल एक छोटासा किस्सा, इतका सुंदर किस्सा आहे की जो मुकेश गेल्यानंतर अनिल विश्वासाने जाहीर केला. जे त्यांनी सांगितलं म्हणजे अतिशय भावूक होऊन त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की मुकेशला आम्ही मोतीलालच्या म्हणे किंवा त्याच्या आवाजातलं जादू आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही मुकेशला हे गाणं दिलं. खरं दिल्यानंतर मुकेशला त्यांनी बुक केलं आणि मुकेशचं रेकॉर्डिंग एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये त्यांनी ठेवलं. संध्याकाळी रात्रीवर रेकॉर्डिंग असतं नेहमी, त्यामुळे ते रेकॉर्डिंग रात्री त्यांनी तिथं त्या स्टुडिओमध्ये ठेवलं. आणि सगळे म्युझिशियन लोक, अनिल विश्वास वगैरे सगळेजण येऊन तिथं थांबले रेकॉर्डिंग रूममध्ये, स्टुडिओमध्ये. आणि आता संध्याकाळी 7 येऊन थांबले. 8 वाजता रेकॉर्डिंग होतं. तर हा महाराजचा पत्ताच नाही मुकेशचा. कुठे गेला आहे? सगळेजण आपले म्युझिशियन लोक वाट बघतात, इकडं हुडक तिकडं हुडक, शोधाशोध करतात, सापडत नाही, काय नाही. शेवटी अनिल विश्वास म्हणला, देखो तो जाके उसके घर को जाके देख लो कहीं घर पे तो रहेगा बैठा है काय. तर तो त्यांनी त्याच्या घरी मनुष्य पाठवला शेवटी. तर हे महाराज आरामात झोपले होते मुकेश. आणि त्याचं रेकॉर्डिंग हे विसरूनच गेलं होतं. पहिलं गाणं बरं का, आयुष्यातलं पहिलं गाणं सिनेमात म्हणणारं. आणि हा झोपला होता निवांतपणे. मग त्याला गाडीत घालून त्यांनी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आणलं. तर अनिल विश्वास म्हणजे तापट मनुष्य, इतका चिडला होता तो. त्याने काय नाही, मुकेशला आलं बघितलं, एक थार काय थोबाडीत मारली मस्तपैकी. आधी थोबाडीत मारली आणि म्हणले, अरे तुझं रेकॉर्डिंग आज विसरला का तू? तर मुकेशनी ते थोबाडीत गपचूप खाल्ली. त्याची चूक होतीच विचारायची. ते थोबाडीत खाल्ली. तो गेला आपल्या वॉशरूममध्ये गेला, तिथं तोंडबिंड धुतलं, डोळे बिळे असे पुसले बिसले आणि मग हां चला आता करू रेकॉर्डिंग असं म्हणून त्याने ते लगेच थोबाडीत खाऊन रेकॉर्डिंग केलं गाणं. हे एका टेकमध्ये केलं गाणं हे पुन्हा. असा मुकेशचा महिमा आहे मोठा. धन्यवाद मामा. 1967 सालची गोष्ट.
रेकॉर्डिंग संपवून रात्री उशिरा मुकेशजी घरी परतले. तसा एरवी त्यांना बऱ्याच वेळा उशीर व्हायचाच, पण आज त्यांनी घरी आल्या आल्या घरच्या सगळ्यांना उठवलं आणि म्हणाले, आज जे मी गाणं रेकॉर्ड करून आलोय ना, ते मला मनापासून इतकं आवडलंय, त्याची चाल इतकी गोड लावली आहे आणि हे गाणं नक्की प्रसिद्ध होणार आणि मला असं वाटतंय की तुम्ही आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी हे गाणं ऐकावं. मग घरच्या सगळ्यांना उठवलं, गाणं ऐकवलं. हे गाणं होतं सावन का महिना पवन करे शोर, मिलन या चित्रपटातलं. यातली सगळीच गाणी प्रसिद्ध झाली. पुढचं गीत याच चित्रपटातलं. आनंद बक्षी यांचे बोल, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. मुबारक हो सबको समा ये सुहाना. सादर करतायत महेश दंडवते. मुबारक हो सबको समाये सुहाना, मैं खुश हूँ मेरे आंसुओं पे न जाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना. मुबारक हो सबको समाये सुहाना, मैं खुश हूँ मेरे आंसुओं पे न जाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना. हजारों तरह के ये होते हैं आंसू, हजारों तरह के ये होते हैं आंसू. अगर दिल में गम हो तो रोते हैं आंसू, खुशी में भी आंखें, खुशी में भी आंखें भिगोते हैं आंसू. इन्हें जान सकता नहीं ये जमाना, मैं खुश हूँ मेरे आंसुओं पे न जाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना. ये शहनाइयाँ दे रही है दुआई, ये शहनाइयाँ दे रही है दुआई. कोई चीज अपनी पूरी है पराई, किसी से मिलन है, किसी से मिलन है, किसी से जुदाई. नए रिश्तों में थोड़ा नाता पुराना, मैं खुश हूँ मेरे आंसुओं पे न जाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना. मुबारक हो सबको समाये सुहाना, मैं खुश हूँ मेरे आंसुओं पे न जाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना.
ये शहनाइयाँ दे रही है दुहाई, ये शहनाइयाँ दे रही है दुहाई, कोई चीज अपनी पूरी है कराई, किसी से मिलन हुए, किसी से मिलन है, किसी से जुदाई, नए रिश्तों ने तोड़ा नाता पुराना, मैं खुश हूँ मेरे आंसुओं पे न जाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना, मैं दीवाना दीवाना दीवाना, मुबारक हो सबको समाये सुहाना, मैं खुश हूँ मेरे आंसुओं पे न जाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना। एकच गंमत सांगतो फक्त, हे गाणं प्रत्यक्षामध्ये आमचं घ्यायचं अजिबात ठरलं नव्हतं, अजिबात प्रॅक्टिस न करता महेशजीने इतकं छान म्हणलंय आणि केदारने सुद्धा हे गाणं काल त्यांनी अक्षरशः अर्ध्या तासात बसवलं आहे मला वाटतं, आणि हे फारसं वाजवण्यात न येणारं गाणं आहे, पण मी म्हटलं मला आवडतं गाणं घ्या म्हणून मी सजेस्ट केलं खरं, त्याच्यामुळे थोड्याशा टाळ्या मलाही येत असं वस्तू. ते त्यांची मी नंतर ओळख करून देतो, ते काय क्वालिटीचे सगळे वादक कलाकार आहेत आमच्या एकापेक्षा एक, सगळेचे सगळेच. आकाशवाणी का प्रसारण है ये विविध भारती. अब आपके सामने प्रस्तुत है छाया गीत. छाया गीत के सभी श्रोताओं को रेडियो सखी ममता सिंह, माफ कीजिए, रेडियो सखी अवंतिका नमस्कार. कई बरस बीत चुके हैं इस बात को, वादों ने भी हमसे मुंह फेर लिया है, कसमें तो सिर्फ लफ्ज बन के रह गई हैं, बिरहा के जहर की आदत सी लगने लगी है. ऐसे ही किसी शाम को दिलों में मेला लग जाता है, कुछ खट्टे कुछ मीठे भूले हुए लम्हों का, यादों का. दिल बाग बाग हो जाता है. ऐसे में दूर कहीं जब दिन ढलने की आहट सुनाई देती है और सांझ जब चुपके से आती है, मानो कोई दुल्हन सज धज के आ रही हो, तब ये गीत हमारे लबों पे आता है, कहीं दूर जब दिन ढल जाए. क्या बात, काय आहे? कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए. कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की
चुपके से आए, मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए, दीप जलाए। कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए। कभी यूं ही चुप हुई बोझल सांसें भर आई, बैठे बैठे जब यूं ही आंखें। कभी यूं ही जब हुई बोझल सांसें भर आई, बैठे बैठे जब यूं ही आंखें। कभी मचल के प्यार से छल के छुए कोई मुझे पर नजर न आए, नजर न आए। कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए। कहीं तो ये दिल कहीं मिल नहीं पाते, कहीं से निकल आए जन्म के नाते। कहीं तो ये दिल कहीं मिल नहीं पाते, कहीं से निकल आए जन्म के नाते। घनी थी उलझन मेरी अपना मन, अपना ही होके सहे दर्द पर आए, दर्द पर आए। कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए। दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे, खो गए कैसे मेरे सपने सुनहरे। दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे, खो गए कैसे मेरे सपने सुनहरे। ये मेरे सपने यही तो है अपने, मुझसे जुदा ना होंगे इनके ये साए, इनके ये साए। कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए। मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए, दीप जलाए। कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए। खऱ्या अर्थानं देखणं झालं गाणं. देखणं अशासाठी की या सगळ्या वाद्यांनी म्हणजे स्पेशली घुंगरांमुळं बैलगाडी दिसायला लागली, आपल्याला त्या वातावरणात नेऊन चढलं त्यांनी. आणि असं वाटलं की पटकन कोणीतरी येईल, पाठीवर थाप टाकेल आणि म्हणेल, बाबू मोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं रे. या चित्रपटासाठी खरं तर राजेश खन्ना यांचा एक हट्ट होता की या चित्रपटातली माझी गीतं किशोर कुमार यांनीच गायला पाहिजे. पण या चित्रपटाचे संगीतकार सलील चौधरी म्हणजे सलील दांचं असं म्हणणं होतं की या चित्रपटाचा नायक जो आहे तो मृत्यूच्या दारात उभा आहे.
त्याचं दुःख किती तीव्र असेल आणि ते फक्त मुकेशच दाखवू शकेल. आणि अशा पद्धतीनं आनंद या चित्रपटातली 2 गाणी मुकेश यांच्या नावे लिहिली गेली. हे गीत लिहिलं होतं योगेश यांनी. मुकेश एक संवेदनशील गायक होते. पैसा अडका, भौतिक गोष्टी यात कधी ते फारसे अडकले नाहीत. त्याही पलीकडच्या माणुसकीच्या आणि भावनांच्या सुरांच्या जगात ते जास्त रमले. एक छोटासा किस्सा. मुकेश यांचं चित्रपटसृष्टीत बस्तान बसू लागलं होतं. त्यांच्या करिअरचे सोनेरी दिवस सुरू झाले होते. पण त्यांना इथपर्यंत आणण्यात ज्यांनी प्रयत्न केला होता त्या मोतीलाल यांचे दिवस मात्र बदलले होते. त्यांचं वैभव सुद्धा संपुष्टात येऊ लागलं होतं. मोतीलाल यांच्या एका चित्रपटाचं काम पैशाअभावी अर्धवट राहिलं होतं. पण मुकेश यांनी तो चित्रपट पूर्ण केला. मुकेश यांच्यावरचे संस्कार, त्यांच्यातली कृतज्ञता, त्यांच्यातली माणुसकी आणि मोतीलाल यांच्यावरचं प्रेम हाच या सगळ्याचा पाया होता. मोतीलाल यांच्याबरोबरच्या त्यांच्या नात्याचा त्यांनी आदर ठेवला. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं होतं. इतका हा संवेदनशील गायक जर मदन मोहन सारख्या संवेदनशील संगीतकाराला भेटला तर काय उत्तमोत्तम गाणी निर्माण झाली असतील. त्यातलंच एक भूली हुई यादो मुझे इतना न सताओ. चित्रपट संजोग, गीतकार राजेंद्र कृष्ण. सादर करतायत महेश दंडवते. भूली हुई यादों मुझे इतना ना सताओ, अब चैन से रहने दो, मेरे पास ना आओ. भूली हुई यादों मुझे इतना ना सताओ, अब चैन से रहने दो, मेरे पास ना आओ. भूली हुई यादों. दामन में लिए बैठा हूँ टूटे हुए तारे, टूटे हुए तारे. कब तक मैं जीऊँगा यूं ही ख्वाबों के सहारे, ख्वाबों के सहारे. संभला गिर के मुझे धीरे न गिराओ, अब चैन से रहने दो, मेरे पास ना आओ. भूली हुई यादों. लूटो ना मुझे
आत्ताचं जे गाणं होतं मदन मोहनचं गाणं, साहेबांचं गाणं, आत्ता सलील चौधरी साहेबांचं गाणं, आनंदमधलं गाणं आणि हे गाणं, ह्या गाण्याला म्हणजे अल्टिमेट ज्याला आपण म्हणतो ना म्युझिकचा भरणा करणं किंवा जे आहे तसं म्युझिक वाजवणं आणि आहे ज्या म्युझिकमध्ये सुद्धा आपले स्वतःचे काही ॲडिशन्स कॉन्ट्रा मेलडीज घालून वाजवणं हे फक्त केदार परांजपेच करू शकतात. कारण केदार आणि माझा संबंध खूप जुना आहे, त्याच्या वडिलांपासून आणि त्याच्या काकांपासून. त्याचे वडील म्हणजे रमाकांत परांजपे, पुण्यातले सर्वश्रेष्ठ असे व्हायलिन वादक, आणि काका म्हणजे विवेक परांजपे, ते पुण्यातले एकमेव असे सर्वश्रेष्ठ असे कीबोर्ड वादक. आणि अशा आदर्श समोर असल्यामुळे केदारचं वाजवण्यामध्ये जी प्रगल्भता आलेली आहे, मला कधी कधी असं वाटतं की हा या दोघांच्या पेक्षा नक्कीच जास्ती पुढं ऑलरेडी गेलेलं आहे, अजूनही जाणार आहे. तेव्हा केदार करता पुन्हा एकदा हां टाळ्या म्हणायची गरजच नाही आहे. यापुढचं गीत अगदी वेगळ्या धाटणीचं, बावरे नैन या चित्रपटातलं. 1950चा हा चित्रपट. गीता दत्त यांच्यासोबत गायलेलं हे गीत लिहिलं आहे केदार शर्मा यांनी आणि संगीतबद्ध केलं आहे संगीतकार रोशन यांनी. रोशन म्हणजे राकेश रोशन आणि राजेश रोशन यांचे वडील, आणि आत्ताच्या नवीन तरुण पिढीला सांगायचं तर ऋतिक रोशनचे आजोबा. तर ऐकूया ख्यालों में किसी के इस तरह आया नहीं करते. सादर करतायत शार्दूल आणि शिल्पा. अपना बहलाया नहीं करते, जो ठुकराए गए हो तो ठुकराया नहीं करते, दिलों को रौंद कर हंसी फूल
सबक सीखो ये जाकर जलने वालों से, ये जाकर जलने वालों से। मोहब्बत का सबक सीखो ये जाकर जलने वालों से, ये जाकर जलने वालों से। कि दिल की बात भी लब तक कभी लाया नहीं करते, जो ठुकराए गए हो उनको ठुकराया नहीं करते। ख्यालों में किसी के किस तरह आया नहीं करते, किसी को बेवफा के तड़पाया नहीं करते। ख्यालों में किसी के। वा शिल्पा, यातला गीता दत्त टच फार सुंदर. मुकेश यांच्या लग्नाचा किस्सा एखाद्या चित्रपटात शोभण्यासारखा आहे. 1945 ते 46 सालची गोष्ट असेल. मुंबईमध्ये गायक होण्यासाठी म्हणून आलेला हा गोरापान तरुण, गाता गळा, नवतरुणी यांच्यावर मोहित झाल्या नाही तरच नवल. अशीच एक देखणी, सुंदर, गुजराती श्रीमंत घरातली सरल त्रिवेदी मुकेश यांच्या प्रेमात पडली. मुकेश यांनाही सरल आवडली. सरल यांच्या घरी सांगितलं, पण घरून लग्नाला नकार मिळाला. विरोध झाला. या दोनही जीवांची घालमेल व्हायला लागली. सरल हिला तर खोलीत बंद करून कुलूप लावून ठेवलं गेलं होतं. पण मग सरलच्या मैत्रिणी आणि मुकेश यांचे मित्र हे एकत्र आले आणि एकमेकांचे संदेश एकमेकांपर्यंत पोचवू लागले. आणि अशाच एके दिवशी सरल देवळात जाते या निमित्तानं घरातून बाहेर पडली. आणि मग हळूहळू करत करत ती R.D. माथुर, त्या काळचे डिरेक्टर, यांच्या घरी त्या संदेशाप्रमाणे पोचली. त्यांच्या घरी खुद्द मुकेश, त्यांचे मित्र, सरल यांच्या मैत्रिणी, मोतीलालही उपस्थित होते. आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह संपन्न झाला. सरल यांचं कन्यादान मोतीलाल यांनी केलं. आणि मग त्यानंतर सरल यांच्या घरी फोन करून सांगितलं की काळजी करू नका, सरल आमच्याकडे आलेली आहे, आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं आहे, केवळ तुमचा विरोध होता म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं, आम्हाला माफ करा. आणि या दोघांचा राजा राणीचा संसार सुरू झाला. एक योगायोग बघा, ज्या दिवशी हे लग्न झालं तो दिवस होता 22 जुलै, म्हणजेच मुकेश यांचा जन्मदिवस. तर अशा या रोमॅन्टिक कहाणीतून आपण एका रोमॅन्टिक गाण्याकडे वळूया. चांद आहे भरेगा. चित्रपट फूल बने अंगारे, संगीत कल्याणजी आनंदजी, गीतकार आनंद बक्षी. सादर करतायत महेश दंडवते. चांद आहे भरेगा, फूल दिल थाम लेंगे. चांद आहे भरेगा, फूल दिल थाम लेंगे. हुस्न की बात चली तो सब तेरा नाम लेंगे. चांद आहे भरेगा. ऐसा चेहरा है तेरा जैसे रोशन सवेरा.
जिस जगह तू नहीं है उस जगह है अंधेरा, ऐसा चेहरा है तेरा जैसे रोशन सवेरा। जिस जगह तू नहीं है उस जगह है अंधेरा, कैसे फिर चैन कुछ बिन तेरे बदनाम लेंगे, कैसे फिर चैन कुछ बिन तेरे बदनाम लेंगे। हुस्न की बात चले तो सब तेरा नाम लेंगे, चांद आहे भरेगा। आंखें नाजुक सी कलियां, बात मिसरी सी गलियां, होठ गंगा के साहिल, जुल्फे जन्नत की गलियां। आंखें नाजुक सी कलियां, बात मिसरी सी गलियां, होठ गंगा के साहिल, जुल्फे जन्नत की गलियां। कैसे फरिश्ते सर पे इल्जाम लेंगे, तेरी खातिर फरिश्ते सर पे इल्जाम लेंगे। हुस्न की बात चले तो सब तेरा नाम लेंगे, चांद आहे भरेगा। फूल दिल थाम लेंगे, हुस्न की बात चले तो सब तेरा नाम लेंगे, चांद आहे भरेगा। पडद्यावरचे राजकुमार आणि माला सिन्हा दिसायला लागले आपल्याला ना. बरोबर आहे. मुकेश आणि राज कपूर यांचं समीकरण जुळून गेलेलं होतं, पण तरीही त्यांचा आवाज तेवढ्यापुरताच मर्यादित राहिला नाही. इतरही अनेक नायकांसाठी मुकेश गायले, पण राज कपूर यांच्या खालोखाल जर कुणाचा नंबर लागत असेल तर तो मनोज कुमार यांचा. मनोज कुमार यांच्यासाठी ते शोर, उपकार, पूरब और पश्चिम, हरियाली और रास्ता, हिमालय की गोद में, रोटी कपडा और मकान अशा चित्रपटांसाठी ते गायले. बीबीसीवरच्या त्यांच्या एका मुलाखतीत त्यांना सांगितलं मुकेश यांना की तुमच्या आवडीचं गीत म्हणा. त्यावेळेला त्यांनी सादर केलेलं गीत होतं कोई जब तुम्हारा हृदय तोड दे. आहा, काय गायलंय त्यांनी. मेरा दर खुला है खुला ही रहेगा तुम्हारे लिए. या गाण्यात आर्जव आहे, समर्पण आहे, दर्द तर आहेच. याच मनोज कुमारवर चित्रित झालेलं आता आपण गाणं ऐकणार आहोत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार संतोष आनंद आणि चित्रपट शोर. मला वाटतंय तुम्ही गाणं ओळखलं असेल. एक प्यार का नगमा है. सादर करतायत शार्दूल आणि शिल्पा.
प्यार का नगमा है, मौजों की रवानी है। एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है। जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है। जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है। ला 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 ला, ला 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 ला। कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है। जीवन का मतलब तो आना और जाना है। दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है। जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है। तू धार है नदिया की, मैं तेरा किनारा हूँ। मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ। आँखों में समंदर है, आशाओं का पानी है। जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है। तूफान को आना है, आकर चले जाना है। बादल है ये कुछ पल का, छाकर ढल जाना है। परछाइयाँ रह जाती निशानी है। जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है। जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है। क्या बात है. गाणं तर सुंदर झालंच. व्हायोलिनसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. हां, व्हायोलिनची मी एकाच दोन वाक्यात खरं म्हणजे त्यांची ओळख ही त्यांच्या व्हायोलिन वादनातूनच आपल्याला झालेली आहे की ते किती चांगल्या प्रकारचे व्हायोलिन वादक आहेत. हे प्रमोद जांभेकर बँकेतनं
अत्यंत उच्च पदावरून निवृत्त झालेले. विशेष त्यांची खासियत म्हणजे अशी आहे की ते गझल गायनासाठी सारंगीच्या अंगांनी व्हायलिन वाजवतात आणि त्यांचा हात अतिशय गोड आहे. अनेक म्हणजे मी त्यांच्यावर बरेच कार्यक्रम केलेत. आणि काय गझल काय मुकेशचे गझल, आता मुकेशचा कार्यक्रम आहे, पुढच्या वेळेला गझलचा कार्यक्रम करू द्या, अशी घेऊ की काय प्रॉब्लेम नाही. आहे पुढे आहे पीस. बोल. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रायोजक यांच्याबद्दल 2 शब्द बोलण्यासाठी मी आशिष देशमुख यांना विनंती करते. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण इथं आलात आणि कार्यक्रमाला वेगळा प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. आम्ही खरोखरच खूप भाग्यवान आहोत की आम्ही जेव्हा कार्यक्रम करायचा ठरवला तेव्हा आम्हाला स्पॉन्सरशिप मिळाली, म्हणजे प्रायोजक. तर पहिले जे प्रायोजक आहेत अनवरभाई शेख, मी त्यांचे आभार व्यक्त करतो. अनवरभाई शेख आणि महेश यांचं गेले 18 वर्षापेक्षा जास्त असोसिएशन आहे आणि ते ऑक्ट्राय मॅनेजमेंट आणि वेस्ट मॅनेजमेंट याच्यामध्ये काम करतात. अनवरभाई शेख असेल तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. आणि मी आमच्या स्वरमैत्रचे जे आमच्या ग्रुपचे मेंबर्स आहेत सचिन कुलकर्णीला मी विनंती करतो की त्यांनी येऊन त्यांना पुष्पगुच्छ द्यावा. सचिन. आणि ते अत्यंत म्हणजे म्युझिकचे फॅन आहेत. मला महेशने ज्याच्याबद्दल लिहिलं होतं तो शब्द वापरला तर म्हणजे कळू शकेल की काय आहेत ते. तर थँक्यू सर. आपले जे दुसरे प्रायोजक आहेत तर त्या टीमला मी इन्व्हाइट करेन. आपले दुसरे जे प्रायोजक आहेत ते आनंद राठी वेल्थ. आनंद राठी वेल्थ एक व्हेरी वेल लिस्टेड कंपनी आहे आणि ते वेल्थ मॅनेजमेंट करतात. माझं त्यांच्यावर खूप असं असोसिएशन आहे. आणि राहुल जयस्वाल जो पुणे लिडरशिप टीममध्ये काम करतो, राहुल आणि मी गेले 15 वर्ष एकत्र म्हणजे आमचं असोसिएशन आहे. इज अ रिलेशनशिप मॅनेजर होता, मग माझा फ्रेंड झाला, इट्स अ फॅमिली फ्रेंड. सो आम्ही जनरली बोलतो आणि ऑलवेज आपण बोलतो की नंबर्स एव्हरीथिंग वी टॉक. एकदा बोलता बोलता मी त्याला म्हटलं आम्ही हे करतो आहे प्रोग्रॅम. सो इज सेड की आम्ही स्पॉन्सर करतो. सो मी त्यांच्या पुणे लिडरशिप टीम इथं आहे आज. मी सगळ्यांना इन्व्हाइट करतो. चिंतन जैन, राहुल जयस्वाल आणि शिवराज घोरपडे इथं आलेत. सपन चक्रवर्ती आज येऊ शकले नाही आहेत. तर प्रसाद जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी शिवराज घोरपडे यांना आभार व्यक्त करावेत. मी रणजित गोखले यांना बोलवतो आणि त्यांनी चिंतन जैन यांचं आभार व्यक्त करावेत. मी जयकुमार पाठक यांना बोलवतो की त्यांनी राहुल जयस्वाल यांचे आभार व्यक्त करावेत. शिवराज आता एक 5 ते 7 मिनटं वेळ घेतील आणि ते आनंद राठीबद्दल आपल्याला काही माहिती देतील. शिवराजना इन्व्हाइट करतो की त्यांनी करा. थँक्यू सर. राहुल. गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन. नमस्कार. माझं नाव आहे शिवराज घोरपडे. मी आनंद राठीमध्ये असोसिएट डायरेक्टर आहे आणि ऑलमोस्ट 2 दशके वेल्थ मॅनेजमेंटमध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे एवढी छान महफिल आहे ही संध्याकाळची. म्हणजे भारावून गेलेले असतील सगळे, आम्ही पण भारावून गेलो आहे. पण 2 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी येतात ज्या अनुषंगानं आपल्या आयुष्याला एक सूर लागतं. त्या अनुषंगानं त्या सूरच्या बरोबर एक ताल लागते जे नथिंग बट एक मीडियम आहे ज्याला आपण धन म्हणतो. अल्टिमेटली या दोन्ही गोष्टींचा एकच समागम आहे, शांती आणि चित्ताला समाधान.
जर का आपल्याकडे पैसे असले तर चित्ताला पण समाधान मिळतं, एक शांती मिळते आणि मूलभूत रूपानं आपण सगळं हे व्हॉट यू से सगळं एन्जॉय करू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे भूले बिसरे दिन. आजपासून जर का मी आपल्या सगळ्यांना एक 3 दशकं परत नेली मागं, लेट्स से काल आपण धरूया 70, 80, 90 साली, कदाचित माझ्या वयापेक्षा थोडेसे जे एल्डर आहेत, जे 50शीत असतील, 60ीत असतील, ते सगळे एक अनुभव नक्की करतील की आपल्या आई वडील लोकांनी खूप श्रम केले होते. सगळ्यांच्या आई वडिलांनी खूप श्रम केले होते. उदाहरण द्यायचं म्हटलं, एक बजाज स्कूटर घ्यायला गेलो तरी 6 ते 8 महिने वेटिंग होती. कदाचित टेलिफोन BSNLची लाईन घ्यायला गेलो तरी आपल्याला 6 महिने 8 महिने, सिलेंडरसाठी पण आपल्याला 6-6 महिन्याची वेळ लागायची. पण मुद्दा हा आहे की आपल्या आईवडिलांनी, सगळ्यांच्या आईवडिलांनी खूप मेहनत केली होती. आम्ही हे जे आत्ता जे हे सगळं एक्सपिरियन्स आहे 20 वर्षाचा, हे हा सांगतो आहे की आपल्या आईवडिलांनी ते 0पासून 100पर्यंत नेलं, ती धडपड केली, ती सगळी जाण ठेवून सगळं काय म्हणतात कॉम्प्रोमाइज करून ह्या गोष्टी उभे करत गेले, आपल्याला सगळ्यांना मोठं करत गेले, सहधन करत गेले, सुदृढ करत गेले, शिकवत गेले सगळं. तर मी ॲज अ पिढी, आपण ॲज अ पिढी, मोस्ट ऑफ अस विल को रिलेट. आपल्याला ते सेंटिमेंट्स, इमोशन्स, तो रिस्पेक्ट सगळं काही आहे आपल्या आईवडिलांसाठी, कारण आपण हे सगळी धडपड बघितलेली आहे. पण कदाचित आजची जी यंग पिढी आहे त्यांना ही धडपड माहीत नाही आहे. माझा एवढा अनुभव आहे, आम्ही जेवढ्या लोकांशी बोलतो, कदाचित आनंद राठी आज 50,000 कोटी मॅनेज करते 9,500 फॅमिलीजमध्ये. आम्ही एक गोष्ट समजून घेतली आहे की यंग पिढी जी आहे त्यांना सेंटिमेंट्स अँड इमोशन्स कमी झालेत, कारण त्यांनी 100च्या पुढचं आयुष्य बघितलंय, 100च्या खालचं आयुष्य जिथं आपण सगळी होतो. मग आमच्या डोक्यामध्ये हा विचार आला की वेल्थ मॅनेजमेंट काय असावं आणि मूलभूत प्रमाणे बेसिक प्रिन्सिपल्स काय असावे ह्या वेल्थ मॅनेजमेंटचे. शक्यतो आपण जेव्हा वेल्थ म्हणतो, वेल्थ इज आपली इन्व्हेस्टिबल सरप्लस. प्रॉडक्ट बाईंग, सेलिंग हे सगळं इज अ ट्रान्झॅक्शनल अप्रोच. आम्ही म्हणतो वेल्थ मॅनेजमेंट इज नथिंग बट अ खूप सिम्पल प्रोसेस आहे जी समजायला पाहिजे आपल्या सगळ्यांना. ज्या स्वरूपानं आपण डॉक्टरकडे जातो, आपल्याला काही एलिमेंट्स असतील ते सगळं स्पष्टपणे त्यांना सांगतो आणि डॉक्टर एकदम नीट डायग्नोसिस करू शकतो. त्या अनुषंगानं वेल्थ मॅनेजमेंट इज अ डायग्नोसिस विच इज व्हेरी 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 क्रिटिकल फॉर ऑल ऑफ अस ॲज अ जनरेशन, फॉर द नेक्स्ट पिढी. कसं काय त्यांना ट्रान्समिट करावं, कसं ही सगळी प्रोसेस असावी हे समजून घेणं खूप 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 अनिवार्य आहे आजच्या घटकेला. तर एक छोटासा ऑडिओ व्हिज्युअल आहे आमच्या कंपनीबद्दल. हे 9,500 फॅमिलीजचा जो एक्सपिरियन्स आहे तो ह्या ऑडिओ व्हिज्युअल 3 मिनिटाचा आहे, त्याच्यामध्ये तो दर्शवितो. प्लीज राहुल.
थँक्यू. ही जी वेल्थ मॅनेजमेंटची ही जी काय आमची जर्नी आहे इज नथिंग बट अ खूप 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 रिफाईंड अँड सिम्पल वे ऑफ अंडरस्टँडिंग. आपण नेहमी वेल्थ म्हणतो. वेल्थ म्हणजे काय? वेल्थ इज नथिंग बट जमापुंजी. आपली जमापुंजीचं कसं उद्दिष्ट असावं, त्याचं पुढं टॅक्सेशनचं अँगलमध्ये कसं बोलावं, कसं सांगावं ते सगळं. त्याच्यानंतर रिस्कचा एक खूप मोठा भाग आहे जे न कळत आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये असोसिएटेड आहे. इन एनी ऑर्गनायझेशन, इन एनी बडीज पर्सनल लाईफ. देव न करो अशी कुठली विपदा आली, ॲम आय बेटर प्रोटेक्टेड, त्याला आम्ही म्हणतो सेफ्टी नेट. हे सगळ्या गोष्टी आजच्या तारखेला खूप महत्त्वाच्या झालेल्या आहेत. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय हा येतो जो आमचा चौथा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याला आम्ही सिम्पल मानतो इज नथिंग बट ट्रान्समिशन ऑफ द मनीज. सो ट्रान्झॅक्शनल इज नथिंग बट माझे जे पैसे आहेत, समोरनं कोणी पण वेल्थ मॅनेजमेंटमधनं आला, काही प्रोडक्ट सांगितले, आपण ते विकत घेत जातो. आपण विचार करत नाही की त्याचा आपल्यासाठी किती उपयोग आहे. उद्दिष्ट हेच आहे की माझे पैसे वाढायला पाहिजेत. आमचा उद्दिष्ट ते नाही आहे की पैसे कसे वाढायला पाहिजे. पैसे वाढतीलच, पण त्या पैशाचा विनियोग एक्झॅक्टली माझ्या फॅमिली मेंबर्ससाठी कसा होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे ह्या 4 ऑब्जेक्टिव्समध्ये आहेत. जे 9,500 फॅमिलीजचे लर्निंग्स, अंडरस्टँडिंग्स हे सगळे ह्या 4 ऑब्जेक्टिव्सला येऊन थांबतात. सिम्पल उद्दिष्ट हा पहिला ऑब्जेक्टिव्ह ह्या म्हणतो की माझे 100 रुपये जर का 12, 13, 14% ग्रो करू शकले प्रत्येक वर्षी, तर 5 ते 6 वर्षामध्ये दुप्पट होऊ शकतात. 10 वर्षामध्ये, 11 वर्षामध्ये ते 4 पट होऊ शकतात. पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा इथंच येतो. पुण्यामध्ये पण आम्ही ऑलमोस्ट 3,000, 3,500 फॅमिलीज मॅनेज करतोय. ऑलमोस्ट 7-8 हजार कोटी मॅनेज करतोय. हा पहिला मुद्दा प्लीज समजून घ्या सगळ्यांनी. प्रत्येकासाठी हे खूप गरजेचं आहे की माझा जी काही जमापुंजी आहे, माझं राहतं घर सोडून, माझं जे काही असेल, ऑफिस सोडून किंवा फॅक्टरी सोडून जे काही आहे, हा पैसा कुठपर्यंत किती पोचू शकतो. व्हॉट इज द पोटेन्शियल ग्रोथ ऑफ दिस वेल्थ. एव्हरी सिंगल फॅमिली पेरेंट्स हॅव टू अंडरस्टँड. कारण ह्याच्या पुढं जे सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो आहे की मग मी माझा टॅक्स इम्पॅक्ट कसा कमी करू शकू. ह्याच्यासाठी प्रचंड डेटा आहे. अँड इफ यू लुक ॲट फायनान्स मिनिस्ट्री, निर्मला सीतारामन मॅडम, वॉट एव्हर, they are trying to target us as an audience to collect the maximum taxes. The job with us as a family, you are an extended family for us, being like a doctor, how best, what best can we help you optimize the taxes. खूप सगळे सेक्शन्स आहेत इंडियन इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये ज्याच्याबद्दल कदाचित माहीत असेल, कदाचित माहीत नसेल. पण आम्ही असं म्हणतो की CA साहेबांना घेऊन बसा, पण हे गोष्टी समजून घ्या साहेब. आजच्या घटकेला खूप महत्त्वाचं होत चाललेलं आहे. मग त्याच्यानंतर तिसरा येतो क्रिएटिंग अ फ्री ॲसेट टू सेफगार्ड अगेन्स्ट एक्सटर्नल रिस्क. आपल्या सगळ्यांच्या समोर चुकीचं उदाहरण आहे, प्लीज माफ करा, पण ज्वलंत उदाहरण आहे विजय मल्ल्या. किंगफिशरचा खूप मोठा माणूस होता, सगळं होतं, पण आज बँकरप्ट झाला भारतामध्ये, तरी पण त्याचं आयुष्य नीट स्वरूपात UK मध्ये चालू आहे. त्याला आजपर्यंत एक्स्ट्राडीट नाही केलेला आहे. सो दे इज अ मेकॅनिझम. अँड द बेस्ट पार्ट इज हा मेकॅनिझम भारतवर्षामध्ये 1881 साली एस्टॅब्लिश झाला होता. 1881 साली. आपली फायनान्स मिनिस्ट्री म्हणा इज सो रिझिलियंट. कोविड पिरियड बघा, लेमन क्रायसिस बघा, ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला एवढा धक्का बसला नाही. लेमन क्रायसिस होता $2 बिलियन, बरोबर आहे. जगातले कितीतरी राष्ट्र हल्ले होते, मार्केट्स कोलॅप्स झाले. आपल्याला हे माहीत असेल की $2 बिलियन SIPचा पैसा प्रत्येक महिन्याला भारतवर्षामध्ये आपण सगळे इन्व्हेस्ट करतो ॲज अ रिटेल इन्व्हेस्टर. 18,000 ते 19,000 कोटी. सो द पॉइंट हा आहे की भारतवर्षामध्ये प्रचंड ग्रोथ स्टोरी आहे. ह्या ग्रोथ स्टोरीमध्ये प्लीज पार्टिसिपेट करून घ्या, पण एकदम मॅथ्स स्वरूपानं. आम्ही प्रत्येक गोष्टीला मॅथ्स तुमच्यासमोर प्रेझेंट करत राहणार, लॉजिक. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो क्लिअर लेड आउट एस्टेट प्लॅन.
भारतवर्षामध्ये हे खूप आम्ही अनुभवलेलं, खूप फॅमिलीजमध्ये बोललेलो आहे. एस्टेट प्लॅनिंग बघूया, करूया, विचार करूया. आज तसं नका करू. कोविडने आपल्या सगळ्यांना खूप सगळं शिकवलेलं आहे आणि ही आज काळाची गरज आहे. नाहीतर असं नको व्हायला की गव्हर्नमेंट हिंदू सक्सेशन ॲक्ट किंवा कॅथोलिक सक्सेशन ॲक्ट हे सगळे लागू होतील आणि आपल्या हातातनं आपले जसं डिव्हॉल्युशन आपल्या डिझायरप्रमाणे व्हायला पाहिजे होतं तिथं आपण मागं पडता कामा नाही. So it's a humble submission to all of you. Give us one chance to come and meet you and speak to you in person about all this process. Okay? Thank you so much. Enrollment form बाहेर आहे, माझी टीम बाहेर उभी आहे. Whenever you feel like फक्त नाव नंबर देऊन ठेवा. आपल्या सोयीनुसार फोन करून अपॉइंटमेंट घेऊन येऊन भेटूया आम्ही आपल्याला. Okay? Thank you so much for the precious time. And I sincerely thank देशमुख साहेब ऑल्सो फॉर अलाउइंग अस दिस डाईस. आणि एवढ्या छान संध्येला आम्हाला पण एक चान्स दिला आपल्याशी बोलायला. थँक्यू. नमस्कार. थँक्यू शिवराज आणि थँक्यू. सो जस्ट मी विनंती करतो की ज्यांना कुणाला काही या बाबतीत असतील, राहुल आहे, चिंतन आहे आणि शिवराज आहेत, बाहेर ब्रोशर्स पण आहेत, तर तुम्ही त्याचं ऑब्व्हियसली मी तर गेले 15 वर्ष असोसिएटेड आहे या सगळ्यांबरोबर. इट्स लाईक अ फॅमिली, देअर फॅमिली फॉर मी. आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आय एम हिअर व्हॉट आय एम टुडे. सो थँक्यू सो मच. आणि आपण कार्यक्रमाकडे जाऊया आता. मुकेशकडे वळूया. मुकेश यांच्या सुरुवातीच्या काळातल्या काही गाण्यांकडे जर आपण डोकावून पाहिलं तर लक्षात येतं की सहगल यांचा प्रभाव खूप होता त्यांच्या गाण्यावर. मगाशी आपण पाहिलंच दिल जलता है तो जलने दे. तसाच तो प्रभाव किशोर कुमार यांच्यावरही होता. दैवत होतं सगळ्यांचं सहगल म्हणजे. पण या दोघांना आपापल्या शैलीची ओळख करून देणारे, आपापल्या आवाजाची ओळख करून देणारे संगीतकार भेटले. किशोर कुमार यांना त्यांच्या शैलीची ओळख करून दिली SD बर्मन यांनी, तर मुकेश यांना त्यांच्या शैलीची ओळख करून दिली संगीतकार नौशाद यांनी. तर संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलेली गीतं आता आपण ऐकणार आहोत. 2 गीतं सादर करतायत अविनाश सलगरकर. टूटे ना दिल टूटे ना, चित्रपट अंदाज, गीत मजरूह सुलतानपुरी. आणि त्यानंतर गाये जा गीत मिलन के, चित्रपट मेला, गीत शकील बदायुनी यांचं. निगाहें भी मिला करती है, दिल भी दिल से मिलता है, मगर एक चाहने वाला बड़ी मुश्किल से मिलता है. टूटे ना दिल टूटे ना, टूटे ना साथ हमारा, टूटे ना, टूटे ना, टूटे ना दिल टूटे ना, टूटे ना. तेरी तमन्ना करता हूँ मैं, दिल का खजाना भरता हूँ मैं. राह के लिए, राह के लिए डरता हूँ मैं. कोई लुटेरा टूटे ना दिल टूटे ना, टूटे ना दिल टूटे ना, टूटे ना साथ हमारा, छूटे ना, छूटे ना. दिल को तेरे बहला सकता हूँ, चांद सितारे ला सकता हूँ.
रो सकता हूँ गा सकता हूँ, मुझसे अगर तू रूठे ना दिल टूटे ना, टूटे ना दिल टूटे ना, टूटे ना साथ हमारा छूटे ना, टूटे ना, टूटे ना दिल टूटे ना, टूटे ना। गाएगा गीत मिलन के तू अपनी लगन के, सजन घर जाना है। गाएगा गीत मिलन के तू अपनी लगन के, सजन घर जाना है। काहे छल के नैनों की गगरी, चाहे बरसे जल, तुझ बिन सूनी साजन की नगरी, परदेसिया घर चल। प्यासे है दीप गगन के तेरे दर्शन के, सजन घर जाना है। गाएगा गीत मिलन के वो अपनी लगन के, सजन घर जाना है। लुट न जाए जीवन का डेरा, मुझको है ये गम। हम अकेले ये जग लुटेरा, बिछड़े न मिल के हम। बिगड़े नसीब न बनते ये दिन जीवन के, सजन घर जाना है। गाए जा गीत मिलन के तू अपनी लगन के, सजन घर जाना है। क्या बात है, बहुत बढ़िया मामा. आता यानंतर सादर होणाऱ्या गीतानंतर 10 मिनिटाचा मध्यंतर होईल. काही गीतं ही इतकी परिपूर्ण, इतकी उच्च दर्जाची अशी होऊन जातात की ती वर्षानुवर्षांसाठी आपल्या सगळ्यांना एक अमूल्य असं काहीतरी शिकवून जातात आणि एक दाटलेला हुंदका देऊन जातात. ह्यात आपल्याला विस्मृतीत गेलेल्या काही आपल्यांची आठवण करून जातात. एक ठसठसणारी जाणीव देऊन जातात. अशा गीतांबद्दल किती बोलावं तितकं कमीच आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा गाभा, कार्यक्रमाची ओळख आणि मुकेश यांच्या दर्दभऱ्या गीतांमधलं सर्वोत्तम गीत जाने कहाँ गए वो दिन सादर करतायत शार्दूल देव. जाने कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे. जाने कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह
में नजरों को हम बिछाएंगे। चाहे कहीं भी तुम रहो, चाहेंगे तुमको भर, तुमको न भूल पाएंगे। मेरे कदम जहाँ पड़े सजदे किए थे यार ने। मेरे कदम जहाँ पड़े सजदे किए थे यार ने। मुझको रुला रुला दिया जाती हुई बहार में। जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे। चाहे कहीं भी तुम रहो, चाहेंगे तुमको उम्र भर, तुमको न भूल पाएंगे। अपनी नजर में आजकल दिन भी अंधेरी रात है। अपनी नजर में आजकल दिन भी अंधेरी रात है। साया ही अपने साथ था, साया ही अपने साथ है। जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे। चाहे कहीं भी तुम रहो, चाहेंगे तुमको उम्र भर, तुमको न भूल पाएंगे। टायटल सॉन्ग आहे, घ्यायलाच पाहिजे. अपनी नजर में आजकल दिन भी अंधेरी रात है। अपनी नजर में आजकल दिन भी अंधेरी रात है। साया ही अपने साथ था, साया ही अपने साथ है। जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे। चाहे कहीं भी तुम रहो, चाहेंगे तुमको उम्र भर, तुमको न भूल पाएंगे।
महादेव